नमस्कार मित्रांनो. फिनिक्स अकॅडमी साताराच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण पुणे जिल्हा विशेष या घटकावरती महत्त्वाचे प्रश्न बघणार आहे. त्या अनुषंगानं आगामी भरतीसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण बोर्डवरती तुमच्यासाठी आणलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा बघा प्रश्न, पुणे जिल्हा विशेष या घटकावरती पुण्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेची स्थापना कधी झाली? जर तुम्हाला परीक्षेला यावर्षी प्रश्न विचारला, ज्यांनी ज्यांनी पुण्याला फॉर्म भरलाय त्यांना जर प्रश्न विचारला जिल्हा विशेष या घटकावरती पुण्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेची स्थापना कधी झाली, तर त्याचं उत्तर असणार आहे 1962 ला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1962 ला पुणे जिल्हा परिषदेची काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे. तो देखील घटक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष कोण होते, असा जर परीक्षेला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असणार आहे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष शंकरराव दशरथराव उरसळ. काय नाव आहे त्यांचं? शंकरराव दशरथराव उरसळ हे त्यांचं नाव आहे. म्हणजेच काय, पुणे जिल्हा परिषदेची स्थापना 1962. पुणे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष शंकरराव दशरथराव उरसळ. आता पुणे नगरपालिकेची स्थापना कधी झाली? पुणे नगरपालिकेची स्थापना बघा 1857 ला आहे. पुणे महानगरपालिका वेगळी आणि पुणे नगरपालिका वेगळी. महानगरपालिकेच्या अगोदर पुण्यामध्ये पुणे नगरपालिका अस्तित्वात होती आणि त्या पुणे नगरपालिकेची स्थापना कधी झालेली आहे, तर 1857 आहे. हे देखील परीक्षेच्या दृष्टीने घटक महत्वाचे आहे. त्याच्यानंतर आता आपण पुढचे घटक बघणार आहे पुणे महानगरपालिका, की ज्याच्यावरती यावर्षी परीक्षेला प्रश्न विचारू शकतात. नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा विशेष या घटकावरती तुम्हाला याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. आता महानगरपालिकेवरती प्रश्न काय येऊ शकतात, तर महानगरपालिकेची स्थापना कधी झालेली आहे, पुणे महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली, असा परीक्षेत तुम्हाला निश्चित प्रश्न विचारतील. 1950 ला पुणे महानगरपालिकेची काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे. 1949 चा महानगरपालिका अधिनियम आहे आणि त्या अधिनियमानुसार 1950 ला पुणे महानगरपालिकेची काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे. आता कोणत्या वर्षी पुणे महानगरपालिकेला 75 वर्ष पूर्ण झाली? पुणे महानगरपालिकेच्या स्थापनेला 75 वर्षी कधी पूर्ण झाली, तर 2025 ला पुणे महानगरपालिकेच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. हा देखील परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. आता पुणे महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहेत, असा जर परीक्षेला प्रश्न तुम्हाला करंट बेस विचारला, पुणे महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहेत, तर त्यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. त्यांचं नाव आहे नवल किशोर राम. पुणे महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहेत, त्यांचं नाव लक्षात ठेवा, नवल किशोर राम हे पुणे महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त आहेत. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कोण आहेत, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कोण आहेत, असा जर परीक्षेला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असणार आहे श्रीमती पवनीत कौर. काय उत्तर असणार आहे? श्रीमती पवनीत कौर ह्या पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आहेत. आता पुणे महानगरपालिकेच्या इतिहासावरती जर प्रश्न विचारला, पुणे महानगरपालिकेचे पहिले महापौर कोण होते, असा जर परीक्षेला प्रश्न विचारला तर पुणे महानगरपालिकेचे पहिले महापौर देखील तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुणे महानगरपालिकेचे पहिले महापौर त्यांचं नाव आहे बाबूराव सणस. जर परीक्षेला प्रश्न विचारला पुणे महानगरपालिकेचे पहिले महापौर कोण होते, त्याचं उत्तर असणार आहे बाबूराव सणस हे पुणे महानगरपालिकेचे पहिले महापौर होते. सध्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. आता नवीन महानगरपालिकेचे पुणे महापालिकेचे नवीन महापौर होतील, तो देखील तुम्हाला घटक लक्षात ठेवावा लागणार आहे. आता त्याच्यानंतर बघा, पहिली महिला महापौर कोण होती, पहिली महिला महापौर कोण होती, त्यांचं नाव आहे कमलाताई व्यवहारे. परीक्षेला जर प्रश्न विचारला पुणे महानगरपालिकेमध्ये पहिली महापौर कोणती महिला बनली, त्यांचं नाव असणार आहे कमलाताई व्यवहारे. त्या पुणे महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर होत्या. हे सगळे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत. अशाच महत्वाच्या जिल्हा विशेषच्या महत्वाच्या घडामोडी तुमच्यासाठी आपण रोज आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन येत आहे. आपण सध्या फक्त पुणे जिल्हा विशेष हा घटक कव्हर करतोय. याच्यानंतर आपण मुंबई आणि बरेच जिल्हा विशेष कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं इन्स्टा पेज फिनिक्स अकॅडमी सातारा या नावानं आहे, त्याला देखील फॉलो करून ठेवा. सगळ्या महत्वाच्या अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही सर्व फिनिक्स टीम प्रयत्न करत आहे. खूप खूप धन्यवाद.